गंभीरपणे म्हणून पुरुष सक्सेसफुल झाला. पण जेव्हा बाई प्रॉब्लेम मध्ये असते ना तेव्हा पुरुष तिच्या मागे उभा राहील, तेव्हा ती प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करू शकते. आणि ह्या सगळ्या सोल्युशन मधना डिलिव्हरी बॉय बनलेला आहे. आणि आमची एवढीच इच्छा आहे, म्हणजे सिनेमा चालेल नाही चालेल आय डोंट नो, सिनेमा लोकांना आवडेलच याची अपेक्षा आहे. पण याच्याने ज्या एका बाईला मूल होत नाहीये तिला जर एक ऑप्शन मिळाला आमच्यामुळे सरोगसीचा किंवा अजून काही तिला करायचं असेल आणि तिला जर मान मिळत असेल समाजात तर आमच्यासाठी खूप झालं. आणि आम्ही त्याच्यासाठी हा सिनेमा केलेला आहे आणि प्रयत्न केला की कमर्शियल सरोगसीचा जरी विषय असला तरी पण प्रयत्न केला की लोकांना हसायला येईल. मग ते डॉक्टर MBBS चा पंच आहे, म्हणजे दिगंबर कातोडे कुठेच MBBS डॉक्टर वाटत नाही, पण तरी पण तो दिगंबर कातोडे सांगतो की मी MBBS आहे. त्याच्या पुढे पण भारी आहे. ती आजी म्हणते की माझा गुडघा दुखतो वाढा तर मला काहीतरी औषध लिहून दे. तर तो विचारतो कुठला गुडघा दुखतो आहे, तो म्हणतो डावा. अच्छा थांब, तो लिहून देतो काहीतरी. पण त्याला चोचा आले, पृथ्वीने कॅरेक्टर केले. तो विचारतो काय लिहून दिलं भाऊ, तो बोलतो बॉर्नव्हिटा. तर त्यांना काही कळत नसतं. ही जी डॉक्टर आहे म्हणजे आमचे जे कॅरेक्टर्स आहेत, माझं कॅरेक्टर्स आहे ते दिगंबर कांतोडे. तुम्ही डायलॉग ऐकला असेल, दिगंबर कांतोडे हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. तर हे जे कॅरेक्टर आहे ते एजंटचं कॅरेक्टर आहे, म्हणजे छोट्या एरियामध्ये हा एजंटगिरी करतो आणि त्याच्या थ्रूच त्या एरियामध्ये डील झाली पाहिजे. म्हणजे दुसरा जर घर मालक असेल तर घर मालक पण तर प्रॉपर्टीची डील नाही करू शकत, करायची असेल तर ह्याच्या थ्रूच करायची असं त्याचं म्हणणं. आणि तो भाईगिरी करत असतो आणि त्यांच्या आयुष्यात डॉक्टर येते, डॉक्टर म्हणते मला दवाखाना ओपन करायचा आहे. तर त्यांना प्रश्न पडतो की आपल्या गावात तर गोळी घेऊन लोक बरं होतात, मेडिकलमध्ये जातात पोट दुखतंय गोळी द्या बरं होतात, तर हिला कुठला दवाखाना काढायचा. आणि ही म्हणते 50,000 भाडं दे, कुठला पण काढ आपल्याला काय करायचं आहे, 50,000 मिळाल्याची मतलब. आणि मग नंतर ती दवाखाना जेव्हा काढते आणि ती फर्टिलिटी सेंटर काढते, हे लोक वाचतात पण चुकीचं फर्टी उलटी असं ते वाचतात, त्यांना माहीत पण नसतं हे काय. पण त्यांना जेव्हा ते कळतं, जेव्हा त्या बायका त्यांच्या आयुष्यात येतात आणि मग त्यांचं आयुष्य कसं चेंज होतं आणि ते हळूहळू सिरियस व्हायला लागतात. आणि सिरियस म्हणजे जेवढं तुम्ही बघितलं तेवढंच नाही आहे फिल्ममध्ये, त्याच्यापेक्षा पण जास्त. अजून मेन विलन जो आहे तो ट्रेलरमध्ये अजून आलेला नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला मजा येईल. आणि ते जे सोशल मेसेज विथ एंटरटेनमेंट आहे या सिनेमा आणि धमाल येईल. बोल. नमस्कार, मी अंकिता लांडे. ह्या फिल्ममध्ये मी डॉक्टर अमृता ह्या नावाचं कॅरेक्टर करते. तर ती कशी या गावात येते, तिचं काय विजन आहे की स्वतःपुरती तिचं शिक्षण न ठेवता, स्वतःपुरती तो फायदा न ठेवता तिला त्या गावात जाऊन त्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. पण आता ती तिथे नवीन असल्यामुळे तिला काहीच माहिती नाही. सो मग ती ह्या एजंटला भेटते, त्याच्या मित्राला भेटते की अरे मला काहीतरी अशी मोठी जागा दे, तिथे मला हॉस्पिटल करायचं. ह्यांना काहीच माहिती नसतं. मग ते कसं उलगडत जातं, तिच्या विजनमध्ये हे लोक पण कसे सामील होतात आणि मग ते पुढं स्टोरी कशी घडत जाते की फर्टिलिटी सेंटर आणि मग त्याच्यामध्ये काय ट्विस्ट येतो ते तर नंतरच कळेल. पण तुम्हाला मध्ये मध्ये स्निपेट दिसत असतील की चेझिंगचं काहीतरी सीन आहे आणि ते टेन्शनमध्ये तो ट्विस्ट आम्ही ठेवला आहे जो नंतर फिल्ममध्येच कळेल. तर ते असं आहे. आणि आत्ता प्रथमेश बोलला तेव्हाच की एका बाईच्या मागे पुरुष पण असतो, म्हणजे एका बाईच्या पुरुषाच्या मागे बाई असती तेव्हा आपण म्हणतो की अरे तिच्या येस. मग सेम तसं तो बोलला की एका बाईच्या मागे पण पुरुष असावा तेव्हा ती पण सामोरे जाऊ शकते प्रॉब्लेम्सला. तर आय वुड लाईक टू हायलाईट ही गोष्ट की जेव्हा मी ही फिल्म करत होते, जेव्हा मला कुठे अडथळे आले तर हे जे दोघं आहेत प्रथमेश आणि पृथ्वी किंवा आमचे डिरेक्टर आणि आमचे प्रोड्युसर सुद्धा, की मी नवीन असल्यामुळे माझी दुसरीच फिल्म आहे तरी पण त्यांनी मला कसं सपोर्ट केलं आणि मला कुठं काय अडकत असेल तर ते सॉर्ट कसं करायचं किंवा एखाद्या सीनबद्दल किंवा काय सेटवर काय झालं असेल तर ते मी पण सामोरे जाऊ शकले त्या गोष्टींना ह्याच्याचमुळे. सो लार्जर पिक्चरमध्ये की आमच्या ह्या फिल्मला जर तुमचा सपोर्ट असेल, तुमची बॅकिंग असेल तर आय एम शुअर की प्रत्येक पोचेल प्रत्येक ठिकाणी आपली. झाले का डॉक्टर? नाही, लव ट्रॅक याच्यात नाहीये. आम्ही प्रकर्षाने तो टाळलाय कारण आम्हाला थोडं त्या विषयाशी प्रामाणिक राहायचं होतं. आम्ही फन ह्याच्यात खूप ऍड केलंय, कॉमेडी. कारण पृथ्वी प्रताप पण आहे, तुम्ही सगळे त्याला ओळखतात, तो हास्य जत्रामध्ये खूप कॅरेक्टर्स करतो आणि ह्याच्यात पण त्याचा फारच भारी रोल आहे. चोचा नावाचं त्याचं कॅरेक्टर. आणि आम्ही फन खूप ऍड केलं ह्याच्यात, जेवढं लोकांना सिरियस सीनमध्ये पण थोडं हसवता येईल आम्ही प्रयत्न केलाय की त्याच्या कॅरेक्टर थ्रू, माझ्या कॅरेक्टर थ्रू. कारण बऱ्याचदा काय होतं खूप सिरियस बोलायला लागले की मग लोक थोडे चढतात. सो त्याच्यामुळे त्याच्यात थोडं फन ऍड करत सिनेमा पुढे जातो आणि त्याचीच मजा आहे मला.
तिने जे केलेलं आहे ते सिनेमात दिसतं आहे. थोडीशी पर्सनॅलिटी दिसते, दाढी वाढवली होती, थोडंसं आम्ही त्याचा लुक वेगळा डिझाईन केला होता आणि रावडी जरी वाटला तरी तो आपला वाटला पाहिजे याच्याकडे आमचं लक्ष होतं आणि ते मला वाटतं ट्रेलरमध्ये गाण्यामध्ये लोकांना वाटतंय. आणि या सिनेमाचा जो विषय आहे सरोगसी म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर प्लीज सगळ्यांनी ज्यांना बाळ होत नाही आहे किंवा ज्या कपल्सला बाळ होत नाही आहे त्यांना जर या सिनेमानंतर त्रास देणं थांबवलं तर आमचा सिनेमा सक्सेसफुल झाला असं मला वाटतं. कारण आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आपण असं म्हणतो की पुरुष जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हा तिच्या मागे बाई उभी असते, पण या सिनेमाने नवीन शिकवणार आहे की जेव्हा बाई प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा पुरुषाने तिच्या मागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे, तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो खूप महत्त्वाचा आहे मुलींच्या आयुष्यात. आणि जसं की आम्हाला या सिनेमाने या प्रोसेसला शिकवलं आहे की आई होणं पेनफुल आहे, पण त्याहीपेक्षा कठीण आई न होणं आहे. कारण समाज वांजोटी असं काय काय त्या बायकांना बोलत असतं. सो या विषयावर भाष्य झालं पाहिजे आणि हा सिनेमा त्याच विषयावर भाष्य करतो आणि फुल ऑन एंटरटेनमेंट पद्धतीने भाष्य करतो. म्हणजे अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने तुम्हाला हसवत काहीतरी शिकवून जाईल हा सिनेमा. जसे माझे आधीचे सिनेमे होते पालक तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, तर तसाच हा पण सिनेमा आहे. कदाचित त्याच्यापेक्षा थोडासा वर जाऊन, कारण आम्ही सगळेच आता ग्रो झालेलो आहोत. सो त्याच्यामुळे तो विषय हाताळणं, तो विषय मांडणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की प्लीज हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवा. आणि लोकांना विनंती करतो की थिएटरमध्ये येऊन 9 फेब्रुवारीपासून संभाजीनगरमध्ये प्लीज हा सिनेमाची हवा होऊन जाते. थँक्यू. थँक्यू.